SSB मध्ये 2 स्टेप आहेत. एक आहे प्रिलिमिनरी आणि दुसरी आहे मेन असेसमेंट. फर्स्ट डे मध्ये तुमची स्क्रीनिंग होती. तर फर्स्ट डे मध्ये स्क्रीनिंग मध्ये तुम्हाला एक स्टोरी रायटिंग असते. स्टोरी रायटिंग अँड आफ्टर दॅट डिस्कशन, ग्रुप डिस्कशन ऑन दॅट स्टोरी. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये स्टोरी तुम्ही काय लिहिता आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट करता, ह्या 2 गोष्टीमध्येच ते तुमचे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत की नाही हे जज करतात. आणि स्टोरी रायटिंग प्लस ग्रुप डिस्कशन हे दोन्ही ते सिंगल पार्ट ऑफ असेसमेंट आहे. स्क्रीनिंग झाल्यानंतर फर्स्ट डे स्क्रीनिंग जे होतात त्यानंतर मग फार गोष्टी त्याच्यामध्ये, मग ते सायकोलॉजिकल टेस्ट आहे, परत ग्रुप टास्क आहेत आणि डिटेल इंटरव्ह्यू आहेत. तर त्याच्यामध्ये बेस्ट पार्ट आहे की सेकंड पार्ट मध्ये जेव्हा तुम्ही काही सायकोलॉजिकल टेस्ट देतात त्याच्यामध्ये 12 स्टोरी असतात, 12 स्टोरी. तर जे 12 स्टोरी आहेत त्या सबसिक्वेंटली येतात. म्हणजे तुम्हाला फ्लॅश होणार, तुम्ही 3 मिनिटात एक स्टोरी लिहायची, त्याच्यानंतर सबसिक्वेंटली अनदर फ्लॅश येणार म्हणजे स्क्रीनवरती, आणि तुम्ही ते कंटिन्यू फ्लो मध्ये तुमच्या फर्स्ट पासून ते 12th पर्यंत ऑल स्टोरी यू हॅव टू राईट, ऑल स्टोरीज, डिफरंट स्टोरीज आर देअर. तुम्हाला फक्त एक पिक्चर, तुम्हाला एक असा फोटो फ्लॅश होणार आणि ते फोटो, ती इमेज एवढी काही क्लिअर नसते. तुम्हाला जशी दिसेल तसं तुम्ही त्याच्यावरती स्टोरी लिहायची. तुम्ही कशा पद्धतीने स्टोरी लिहिता ते एक असेसमेंट होती. त्याला सायकोलॉजिकल असेसमेंट असं म्हणतात. आणि किती वेळ दिला जातो स्टोरी लिहायला? स्टोरी 3 मिनिटाची असते. अच्छा. आणि ते तुम्हाला स्टोरी रायटिंग प्लस त्याच्यानंतर काही वर्ड्स पण असतात, वर्ड्स फ्लॅश होतात. त्या वर्ड्स वर तुम्हाला पर्टिक्युलरली काही सेंटेन्स वगैरे लिहायचे. तुम्हाला त्यावेळेस काय तुम्हाला वाटतंय. तर ऑल दीज आर सायकोलॉजिकल टेस्ट अँड असेसमेंट इज डन बाय ऑल दी मास्टर, दे आर ऑल GTOs, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर. त्याच्यानंतर हे जे तुमचे टास्क आहेत, त्याच्यानंतर एक्झाम पण आहेत, 2-3 एक्झाम आहे त्याच्यामध्ये. दोज एक्झाम्स आर ऑल डिझाईन बाय DRDO, आपले डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या मार्फत हे पेपर सेट होतात. आणि ते जे ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आहेत ते तुम्हाला ग्रुप डिस्कशनच्या दरम्यान आउटडोर काही टास्क असतात, त्या आउटडोरच्या टास्क दरम्यान तुम्ही कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता किंवा काही सोल्युशन देता, त्या पद्धतीने तुम्हाला ते मार्किंग करत असतात नेहमी. आणि हे सगळे संपल्यानंतर याला कॉन्फरन्स असते, प्रेसिडेंट असतात त्या कॉन्फरन्स मध्ये. ते तुमचा 1-2 मिनिटाचा इंटरव्ह्यू घेतात आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर मग तुम्हाला ते फायनल रिझल्ट डिक्लेअर करतात. तर ही 5 डेजची जी प्रोसेस आहे SSB ची, ही फार थॉरो प्रोसेस आहे, सगळीकडे ही फॉलो होते.